आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे? दोन वेगवेगळ्या राष्ट्रातील वेगवेगळ्या किंवा दोनपेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये होणारा व्यापार किंवा वस्तूंची देवाण-घेवाण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. ओके. तर जेव्हा अशा पद्धतीने व्यापार होतो दोन राष्ट्रांमध्ये किंवा 2 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये. तर या ठिकाणी आता हा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, ही जी वस्तूंची देवाण-घेवाण आहे, ही जी वस्तूंची देवाण-घेवाण आहे, ही देवाण-घेवाण का घडून येते? आंतरराष्ट्रीय व्यापार का होतो? हे सांगण्यासाठी रिकार्डो यांनी तुलनात्मक उत्पादन व्यय याचा सिद्धांत सांगितलेला आहे. ओके. आणि 2 वेगवेगळ्या राष्ट्रातील एकाच वस्तूच्या उत्पादन व्ययात तुलनात्मक भिन्नता असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये त्यांनी उत्पादन व्ययातील ज्या भिन्नता आहे, म्हणजे फरक आहे. उत्पादन व्ययातील भिन्नता म्हणजे उत्पादन खर्चामध्ये असणारा फरक. हा जो फरक आहे, या फरकाचे 3 प्रकार पाडले. एक म्हणजे उत्पादन व्ययातील निरपेक्ष भिन्नता, दुसरं म्हणजे समान भिन्नता आणि तिसरं म्हणजे तुलनात्मक भिन्नता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या तीनही भिन्नतांमध्ये व्यापार कसा होतो, का होतो हे सांगण्यासाठी त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा काही गृहीतक घेतलेली आहे. त्यामध्ये पहिला आहे श्रम परिव्ययाचा आधार. म्हणजे उत्पादन खर्च जो आहे हा फक्त श्रम परिव्ययात मोजला जातो. दुसरा कोणताही खर्च होत नाही. हे गृहीत आहे का? त्यानंतर आहे हा जो व्यापार आहे हा फक्त 2 देशांमध्ये आणि 2च वस्तूंमध्ये होतो. हे एक दुसरं गृहीत आहे त्यांचं. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे हा खुला असतो. त्यामध्ये कोणत्याही राष्ट्रांची कोणावरही बंधनं नसतात. हे तिसरं गृहीत आहे. त्यानंतर आहे उत्पत्ती नियम, हा स्थिर उत्पत्ती नियम अंमलात येत असतो आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये किंवा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये उत्पादन व्यय हा स्थिर असतो. तो बदलत नाही. परिवहन व्ययाचा अभाव म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात कोणताही वाहतूक खर्च येत नाही. हे एक गृहीत त्यांनी घेतलेलं आहे. त्यानंतर आहे वस्तूच्या मागणीत स्थिरता असते म्हणजे वस्तूची मागणी ही बदलत नाही. ओके. 2 देशातील जेव्हा वस्तू एकमेकांच्या देशात पाठवल्या जातात, तेव्हा वस्तूंची मागणी ही स्थिर असते, त्यात बदल होत नाही. त्यानंतर आहे घटकांची गतिशीलता शून्य असते म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत ते त्या देशातले त्याच देशात असतात. मग ते सगळे श्रम, भांडवल, संघटन कोणतेही घटक असतात. ते एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही. भूमी तर जात नाही, त्यात काही प्रश्नच नाही, पण बाकीचे घटक सुद्धा गतिशील नसतात किंवा शून्य असते त्यांची गतिशीलता. हा जो सिद्धांत आहे हा दीर्घकाळावर आधारित आहे. हा अल्पकाळात सिद्धांत लागू होत नाही. त्यानंतर आहे देशातील साधन संपत्ती सुद्धा स्थिर असते. जे भूमी, श्रम, भांडवल हे सांगितलेलं आहे त्यासोबतच इतर नैसर्गिक साधन संपत्ती सुद्धा ही स्थिर असते. त्यात कोणताही बदल होत नाही. अशा पद्धतीने हे हा उत्पादन व्ययाचा हा सिद्धांत सांगत असताना त्यांनी ही गृहीत घेतलेली आहे. ठीक आहे. आता या गृहीत परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय सर्वात पहिल्यांदा आपण बघूया निरपेक्ष भिन्नता म्हणजे उत्पादन व्ययामध्ये निरपेक्ष भिन्नता. निरपेक्ष म्हणजे काय तर या ठिकाणी आता उदाहरण घेतलेलं आहे बघा. 2 देश आहे भारत आणि जपान. या दोनही देशांमध्ये समान उत्पादन खर्च म्हणजे श्रम आणि भांडवल एकाच प्रमाणात लावले असता समान. ओके. तर उत्पादन कोणत्या वस्तूचं किती होतं? भारतामध्ये समजा 10 श्रमिक लावले असतील किंवा 100 श्रमिक लावले असतील आणि 1, 2, 4 एक किंवा 10 एकर शेती व्यापार उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आणली असेल. पण हे दोन्ही देशामध्ये ते दोन्ही देशामध्ये सारखंच असतं. हे दोन्ही देशात सारखं असताना भारतामध्ये 200 क्विंटल गव्हाचं उत्पादन होऊ शकते, तर 100 क्विंटल तांदळाचं उत्पादन होऊ शकते. ओके. म्हणजेच काय? भारतामध्ये जो रेशिओ आहे उत्पादन परिव्यय हा 2 क्विंटल गव्हासाठी 1 किलो तांदूळ किंवा 1 किलो तांदळासाठी 2 किलो गहू असा असतो. ओके. आणि जपानमध्ये तेवढ्याच उत्पादन खर्चामध्ये 100 क्विंटल गहू किंवा 200 क्विंटल तांदळाचं उत्पादन होऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी गहू आणि तांदळाचा जो रेशिओ आहे उत्पादन परिव्यय भिन्नता किंवा अनुपात ज्याला म्हणतो तो 1:2 आहे. ओके. म्हणजे 1 क्विंटल गहू बरोबर 2 क्विंटल तांदूळ. म्हणजेच काय? या ठिकाणी असं स्पष्ट होते की भारताने गव्हाचं उत्पादन करायचं आणि जपानने तांदळाचं उत्पादन करायचं. कारण तेवढ्याच खर्चामध्ये भारताला 2 किलो तांदूळ निर्माण होतात आहे, तर भारतामध्ये 2 किलो गहू उत्पादन होतात आहे, तर तेवढ्याच खर्चामध्ये जपानमध्ये 2 किलो तांदूळ उत्पादित होतो आहे. पण जपानला गहू पाहिजे असतील तर ते भारताने द्यावे, कारण भारताला 2 किलो गहू मिळत आहे. आणि जर या ठिकाणी आपण आता गृहीत धरूया, आता हे 2 देशांच्या वाटाघाटीवर अवलंबून होते की विनिमय दर किती राहील. सपोज या ठिकाणी 1.5 किलो असं राहील. म्हणजे काय होईल की भारताने 1.5 किलो गहू जपानला द्यायचे आणि जपानने 1.5 किलो तांदूळ भारताला द्यायचे. म्हणजे या ठिकाणी बघा, भारताला 1 किलो जर तांदूळ पाहिजे असते, उत्पादन आपल्या देशात घ्यायचं असतं, तर आपल्या 2 किलो गव्हाचा लॉस करावा लागला असता. पण भारताला 1.5 किलो गहू देऊन सुद्धा आपल्याला 1.5 किलो तांदूळ मिळाले. म्हणजे काय झालं? या ठिकाणी 1.5 किलो गहू बरोबर 1.5 किलो तांदूळ असं मिळाले. बरोबर आहे? म्हणजे या ठिकाणी दोन्ही देशांचा फायदा होतो. किंवा यांनी 2 किलो गहू दिले आणि यांनी जर 2 किलो तांदूळ आणले तर दोन्ही देशांचा फायदा होतो. पण याला म्हटलं जातं उत्पादन व्ययातील निरपेक्ष भिन्नता. म्हणजे ही जी भिन्नता आहे, हा जो फरक आहे, हा फरक स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून निरपेक्ष व्यय भिन्नता असताना व्यापार होतोच, यात काहीही प्रॉब्लेम नाही. ओके. आता दुसरं आहे समान भिन्नता. बघा, आता या ठिकाणी बघा,
उदाहरण 2च देश आहे आणि तेवढेच खर्च आहे, श्रम परिव्ययाचा ज्या मात्रा आहेत त्या तेवढ्याच आहेत. यामध्ये मात्र 2 देशांमध्ये उत्पादन होत असताना समजा भारतामध्ये 200 क्विंटल गव्हाचं उत्पादन होते किंवा 100 क्विंटल तांदळाचं उत्पादन होते. म्हणजेच या ठिकाणी भारतात गहू आणि तांदळाचा जो उत्पादन परिव्ययी अनुपात आहे तो 2:1 म्हणजे 2 किलो गहू बरोबर 1 किलो तांदूळ असा आहे. जपानमध्ये सुद्धा बघा तेवढंच आहे, कारण या ठिकाणी तेवढ्याच उत्पादन परिव्ययामध्ये 100 क्विंटल गव्हाचं नाहीतर 50 क्विंटल तांदळाचं उत्पादन होते. म्हणजेच या ठिकाणी त्यांचा सुद्धा उत्पादन रेशिओ जो आहे, जो अनुपात आहे तो 2:1 असाच आहे. म्हणजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार होऊ शकत नाही. हे महत्वाचं आहे. म्हणजे या असं तर होणार नाही की भारतामध्ये जर 200 क्विंटल गव्हाचं आणि 100 क्विंटल तांदळाचं उत्पादन होत आहे, मग जपानमध्ये फक्त 100 क्विंटल गहू आणि 50 क्विंटल तांदळाचं होत आहे, तर जपानने उत्पादन करायचेच नाही आणि फक्त भारतानेच करायचे असं तर होणार नाही. ओके, पण जपान सुद्धा उत्पादन करणार, फक्त या ठिकाणी वाटाघाटी होऊ शकत नाही. ते उत्पादन जे झालेलं उत्पादन आहे ते विनिमय होऊ शकत नाही, कारण दोन्ही ठिकाणी जो उत्पादनाचा जो अनुपात आहे, उत्पादन परिव्ययी अनुपात आहे, हा दोन्ही ठिकाणी सारखाच आहे. ठीक आहे, तर याला म्हटलं जातं समान भिन्नता. तर ही आहे समान भिन्नता. ओके, आता तुलनात्मक उत्पादन व्ययामध्ये असलेली आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये उत्पादन व्ययामध्ये असलेली तुलनात्मक भिन्नता. तुलनात्मक भिन्नता म्हणजे काय? आता बघा या ठिकाणी तेच देश आहे, 2 वस्तू आहे आणि उत्पादन खर्च सारखाच राहतो. पण असं होत असताना जर भारतामध्ये 400 क्विंटल गव्हाचं उत्पादन होते आणि 200 क्विंटल तांदळाचं उत्पादन होते, म्हणजेच या ठिकाणी गहू आणि तांदळाचा उत्पादन परिव्ययी अनुपात 2:1 असा आहे. तर जपानमध्ये हे उत्पादन परिव्ययी अनुपात 1:1 आहे. म्हणजे जपानमध्ये गव्हाचं उत्पादन घ्या किंवा तांदळाचं उत्पादन घ्या, 100 क्विंटल गहू किंवा 100 क्विंटल तांदळाचं उत्पादन होते. त्यामुळे त्यांचा उत्पादन परिव्ययी अनुपात 1:1 असा आहे. म्हणजेच या ठिकाणी आता भारताने गव्हाचं उत्पादन घ्यायचं, कारण त्या ठिकाणी उत्पादन रेशिओ 2:1 असा आहे आणि जपानमध्ये गहू आणि तांदळाचा एकच रेशिओ आहे. पण जर जपानने तांदळाचे उत्पादन घेतले आणि जपानने 1 किलो तयार झालेले तांदूळ जर भारताला पाठवले आणि भारताने जर 1.5 किलो तांदूळ जपानला पाठवले, तर दोन्ही राष्ट्रांचा फायदा होतो. म्हणजेच काय, जपानने तांदळाचं उत्पादन घ्यायचं आणि भारताला पाठवायचं आणि भारताने 1.5 किलो गहू जपानला पाठवायचे. ओके, म्हणजेच या ठिकाणी जरी उत्पादन घेत असताना जपानला दोन्ही वस्तूंचं उत्पादन हे परवडणारं नाही आहे भारताच्या तुलनेमध्ये, पण उत्पादन कोणतं ना कोणतं घ्यावंच लागेल, कारण एखादी वस्तू जर घ्यायची असेल तर कोणती ना कोणती वस्तू द्यावी लागते. अशा परिस्थितीमध्ये जपान हा तांदळाचं उत्पादन करेल आणि 1.5 किलो तांदूळ भारताला पाठवणार आणि भारत 1.5 किलो गहू या 1.5 किलो तांदळाच्या मोबदल्यामध्ये 2 किलो गहू जपानला पाठवणार. म्हणजेच काय की या ठिकाणी भारताला 2 किलो गव्हाच्या मोबदल्यात 1.5 किलो तांदूळ मिळाले, म्हणजे अर्धा किलो तांदळाचा फायदा झाला. तर जपानला सुद्धा 1 किलो तांदळाच्या मोबदल्यात 1.5 किलो गहू मिळाले, म्हणजे अर्धा किलो गव्हाचा फायदा जपानला सुद्धा झाला. पण या ठिकाणी यालाच म्हटलं जातं की तुलनात्मक भिन्नता किंवा सापेक्ष भिन्नता. म्हणजे उत्पादन व्ययामध्ये जी भिन्नता आहे ही सापेक्ष भिन्नता आहे आणि ही सापेक्ष भिन्नता असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो किंवा होऊ शकतो, असं रिकार्डो यांनी सांगितलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत, अगदी 3च गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत. आता हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताची दोष, ओके, हे दोष आपल्याला पाहायचे. आपण गृहीत पाहिलेली आहेत. ही जी गृहीत आहे ती गृहीत चुकीची आहेत. त्यावरच हा सिद्धांत आधारलेला असल्यामुळे आणि ही गृहीत चुकीची असल्यामुळे हा सिद्धांत सुद्धा चुकीचा ठरतो, असे टीकाकार म्हणतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांतामध्ये जे दोष आहेत ते दोष सांगण्याचा प्रयत्न टीकाकारांनी केलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे श्रम परिव्ययाचे गृहीत चुकीचे. म्हणजे टीकाकारांच्या मते उत्पादनाचा जो खर्च आहे, जो रिकार्डोने केवळ श्रम परिव्ययात म्हणजे फक्त श्रमाच्या माध्यमातूनच मोजला आहे, ते चुकीचे ठरते. कारण उत्पादनासाठी इतर घटक जसं भांडवल, संघटन, कौशल्य हे घटक सुद्धा महत्वाचे ठरतात. याचा विचार रिकार्डोने केलेला नाही.
त्यानंतर आहे दुसरं गृहीत, 2 पेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन जर होत असतील, तर मग त्याचं कसं काय? आता फक्त गहू आणि तांदूळ असा 2च दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. मग जपानला जर त्या गोष्टी परवडत नसेल, तर तो दुसऱ्या वस्तूचं सुद्धा उत्पादन घेऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुलनात्मक उत्पादन व्ययाचा सिद्धांत आपल्याला काम करत नाही. या ठिकाणी कोणतंही स्पष्टीकरण देऊ शकत नाही, अशी टीका केली जाते. त्यानंतर आहे खुला आंतरराष्ट्रीय व्यापार, म्हणजेच रिकार्डोच्या मते 2 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना त्यावर कोणतेही नियंत्रण नसते, तो खुला असतो. हे चुकीचे ठरते, कारण सर्वच देश आता राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापारावर अनेक निर्बंध लावत असताना आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही एक टीका. त्यानंतर आहे स्थिर उत्पत्ती नियमाचे गृहीत, म्हणजे उत्पत्ती नियम जो आहे हा स्थिर असतो. म्हणजे उत्पादनात स्थिर उत्पत्ती नियम अंमलात येतो, हे म्हणणं चुकीचं आहे. कारण अनेक लोक म्हणतात की उत्पादनामध्ये आरासी उत्पत्ती नियम अंमलात येत असतो. म्हणजे जसजसं वस्तूचं उत्पादन वाढते तसतसं उत्पादनाच्या ज्या मात्रा आहेत हे कमी कमी होत जातात, ह्रास पावत जातात. त्यामुळे सुद्धा हा सिद्धांत चुकीचा ठरतो. त्यानंतर आहे वाहतूक व्ययाचा अभाव, हा गृहीत त्यांनी घेतलेला आहे, पण असं होऊ शकत नाही. कारण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये कोणतीही वस्तू आणत किंवा नेत असताना, म्हणजे आयात निर्यात होत असताना बराच मोठा खर्च करावा लागतो, किंबहुना तो खूप जास्त असतो, असंही या ठिकाणी असतं. याचा विचार या सिद्धांताने केलेला नाही. त्यानंतर आहे स्थिर मागणीची गृहीत चुकीची, म्हणजे कोणत्याही वस्तूची मागणी ही स्थिर असते असं सिद्धांताने गृहीत धरलेलं आहे. परंतु गरजूंच्या आवडीनिवडीनुसारच वस्तूंची मागणी सुद्धा बदलत असते. आणि तसेच वस्तूंची समजा आयात झाली तर नंतर प्रत्येक वस्तूचा पुरवठा वाढतो, आणि पुरवठा वाढला की किमती आणि मागणीची लवचिकता जर समान नसेल तर त्यानुसार मागणीवर परिणाम सुद्धा होत असतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार या सिद्धांताने केलेला नाही, असं टीकाकार म्हणतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही पण एक टीका या ठिकाणी केली जाते. उत्पादन घटकांची गतिशीलता, तर या सिद्धांताचे श्रम आणि भांडवल हे स्वदेशात पूर्णपणे गतिशील व विदेशात मात्र गतिहीन असतात असे गृहीत धरलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात असे आपल्याला दिसून येत नाही, कारण राष्ट्रांचा आकार मोठा असेल तर स्वदेशातील हे घटक विदेशामध्ये सुद्धा जाऊ शकतात, गतिशील असतात. ओके, तर त्यामुळे हे जर घटक असतील, जर विदेश आणि जातात आहे, आता आपण पाहतो आपले म्हणजे भारतातले अनेक घटक IT सेक्टर मधले असो, इंजिनियर असो, डॉक्टर असो, अनेक लोक अमेरिका, जपान सारख्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जाऊन काम करत आहेत. त्यामुळे उत्पादनाचे हे घटक गतिशील नसतात असं जे सिद्धांताने म्हटलेलं आहे ते मात्र चुकीचं ठरते. ही एक टीका या सिद्धांतावर केली जाते. त्यानंतर अशा पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत तुलनात्मक उत्पादन व्यय सिद्धांत, आणि या सिद्धांताचे स्पष्टीकरण रिकार्डो यांनी केलेले आहे. या सिद्धांतावर अनेक टीकाकारांनी टीका पण केलेल्या आहेत. या टीकांचा अभ्यास आपण आता या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या टीका आणि हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आता या ठिकाणी आपण अभ्यासला. त्यानंतर आपण बघूया आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व किंवा फायदे. ओके, तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अनेक फायदे असतात. यामध्ये उत्पादन व उत्पन्न पातळीत वाढ होते, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे निर्यात उद्योगांचा विकासाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे कार्यरत श्रमिकांच्या मजुरीत वाढ होते, त्यांचे उत्पन्न वाढतात, उद्योगातील श्रमिकांचे महत्व वाढते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात सुद्धा वाढ घडून येते. ठीक आहे, अशा पद्धतीने हा एक पहिला फायदा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा होतो. ओके, तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा पहिला फायदा उत्पादन व उत्पन्न पातळीत वाढ होते, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे निर्यात उद्योगाला प्रोत्साहन मिळते, श्रमिकांची मजुरी वाढते, उत्पन्न वाढते आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ घडून येत असते. त्यानंतर दुसरा फायदा आहे बाजारपेठांच्या आकारांचा विस्तार होतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशीय वस्तूंची बाजारपेठ विस्तृत होण्यास मदत होते, त्यातून स्वदेशी उद्योगांचा विकास होण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर देशी वस्तूंची निर्यात वाढल्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात सुद्धा वाढ होते. हा एक फायदा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा होतो. त्यानंतर आहे नैसर्गिक संसाधनांच्या कार्यक्षमतेने वापर, देशामध्ये जे काही नैसर्गिक संसाधने आहेत त्यांचा परिपूर्ण वापर होतो. श्रमविभाजन आणि विशेषीकरणाचे तत्व वापरले जाते, त्याला प्रोत्साहन मिळतो आणि नैसर्गिक साधनांचा परिपूर्ण वापर होऊन महत्तम वापर होऊन राष्ट्रीय उत्पादनात सुद्धा वाढ होत जाते. त्यानंतर आहे उत्पादनाच्या तंत्रात सुधारणा होते, म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अवस्थेमध्ये प्रत्येक देशाला विदेशी वस्तूंच्या उच्च दर्जाच्या वस्तूंसमोर टिकून राहण्यासाठी आपल्या देशातील उत्पादन तंत्रात सुद्धा सुधारणा करावी लागते, त्यास प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त आणि उच्च प्रतीच्या वस्तू निर्माण करणे शक्य होते. याचा फायदा सर्वच देशांना होत असतो.
त्यानंतर आहे आधिक्याचे निर्गमन, म्हणजे ज्या वस्तू जास्त प्रमाणात आपल्या देशात उत्पादित होतात आहे, त्या वस्तू जर जास्त असतील तर ज्या भागामध्ये कमी आहेत त्या ठिकाणी त्या पाठवल्या जातात. अशा पद्धतीने आधिक्याचे निर्गमन या ठिकाणी होत असते. म्हणजे अतिरिक्त उत्पादन असेल तर त्याची निर्यात केली जाते आणि त्याचा फायदा आपल्या देशाला होऊ शकतो. त्यानंतर आहे मैत्रीचे संबंध आणि आपत्तीच्या काळात मदत होते. म्हणजे जेव्हा एखाद्या देशात नैसर्गिक संकटामुळे किंवा युद्धासारख्या परिस्थितीमुळे अन्नधान्याची कमतरता भासू लागते, तेव्हा ही आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून अशा वस्तूंची विदेशातून आयात केली जाते आणि अन्नधान्याचा जर अभाव असेल तर त्यामधून त्याची पूर्तता केली जाते. मनुष्य आणि प्राण्यांची जी हानी होते ती या ठिकाणी टाळता येते. ओके. तर अशा पद्धतीने हा एक फायदा या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा होतो. संस्कृतीची देवाणघेवाण होते. चांगल्या ज्या गोष्टी असतील, या चांगल्या गोष्टी एकमेकांना दिल्या जातात आणि जर असं लक्षात आलं, की दुसऱ्या ज्या आपल्याकडे किंवा कोणाकडे जर काही गोष्टी चुकीच्या असतील, त्यामुळे जर आपला विकास खुंटत असेल, तर त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. ओके. तर अशा पद्धतीने सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये शक्य होत असते. त्यानंतर आहे किमतीची समानता. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून विभिन्न देशातील वस्तूंच्या किमतीत समानता प्रस्थापित होते. म्हणजे एखाद्या देशात खूप जास्त किंमत असेल आणि दुसऱ्या देशामध्ये खूप कमी किंमत असेल, तर या किमतींमध्ये समानता प्रस्थापित होते. कारण आयात निर्यातीच्या माध्यमातून मागणी पुरवठ्यामध्ये संतुलन साधलं जाते आणि शेवटी किमती ह्या समान होतात. उत्पादन व्ययात घट होते. हा एक फायदा होतो, कारण जितकं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादनात वाढ होते आणि जितकं उत्पादनात वाढ होईल तेवढा उत्पादन खर्च हा पुन्हा पुन्हा कमी होत असतो. तर हाही एक फायदा या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होत असतो. नवनवीन व सुबक वस्तूंची निर्मिती आणि त्याचा उपयोग या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे करायला मिळतो. म्हणजे एखाद्या वस्तूची निर्मिती आपल्या देशात होत नसेल तर ती दुसऱ्या देशातून आपल्याला आणता येते, ती प्राप्त करता येते. आपल्या देशामध्ये जर काही नवनवीन वस्तू तयार होत असतील तर त्या दुसऱ्या देशांना पाठवता सुद्धा येतात. तर अशा पद्धतीने हाही एक फायदा आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. तर अशा प्रकारे हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे हे फायदे आहेत, हे फायदे आपल्याला सांगता येतात. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दोष. आता बघूया आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दोष, म्हणजे जे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जसे फायदे आहेत, त्यासोबतच या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही दोष सुद्धा आहेत, त्यामुळे काही नुकसान सुद्धा होत असतात. ओके. त्यामध्ये पहिलं सांगता येईल आपल्याला, देशाचे अवलंबित्व वाढते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे दुसऱ्या देशांवर निर्भर राहण्याची किंवा अवलंबून राहण्याची जी प्रवृत्ती आहे ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि ही अशी जर प्रवृत्ती असेल तर युद्ध किंवा अन्य कारणांमुळे त्यांचा संघर्ष जर निर्माण झाला तर व्यापारात अनेक अडचणी निर्माण होतात. किंबहुना दुसरा देश या देशावर आक्रमण सुद्धा करण्याचा प्रयत्न करू शकतो. चायना या पद्धतीतला आहे. आता हे आपल्याला दिसत आहे चायनाची राजकीय परिस्थिती कशी आहे, तो सगळ्या राष्ट्रांवरती कशा पद्धतीने आपलं प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी काय वेगवेगळे प्रयत्न करत आहे हे आपल्याला आता माहिती आहे किंवा होत असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा एक दोष आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा दुसरा दोष, हा एकांगी स्वरूपाचा विकास होतो. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारातून जे मिळणारे फायदे आहेत हे निर्यात करणाऱ्या राष्ट्रालाच मिळतात आणि हे निर्यात जास्तीत जास्त विकसित राष्ट्रांचीच होते आणि त्यांचा जास्तीत जास्त फायदा होतो. ते विकसित होतात, परंतु जे विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना मात्र जास्त फायदा होत नाही. हा एक दोष आपल्याला या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आढळून येतो. ठीक आहे. तर हा एकांगी स्वरूपाचा विकास आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होतो. त्यानंतर आहे देशांतर्गत वस्तूंची टंचाई. म्हणजे जेव्हा एखादा देश निर्यातीपासून जास्तीत जास्त लाभ मिळविण्याकरता सतत निर्यात करीत जातो, तेव्हा त्या वस्तूंची त्या देशामध्ये टंचाई निर्माण होते आणि देशातला उपभोगावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे जर निर्यात होत असेल तर देशामध्ये त्या वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो. हा एक दोष या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जाणवतो. त्यानंतर कृषीप्रधान देशांना हा हानिकारक आहे. कारण जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा कृषीप्रधान देश आणि उद्योगप्रधान देश या दोन राष्ट्रांच्या अंतर्गत होतो, तेव्हा कृषीप्रधान देश वस्तूंची निर्मिती जी आराखी उत्पत्ती नियमाच्या अंतर्गत होते, तर औद्योगिक वस्तूंची निर्मिती ही वर्धी उत्पत्ती नियमांच्या अंतर्गत होते. त्यामुळे याचा जो फायदा आहे, हा फायदा औद्योगिक वस्तूंच्या निर्मिती करणाऱ्या राष्ट्रांना, म्हणजे विकसित करणाऱ्या राष्ट्रांना तो जास्त फायद्याचा ठरतो. त्यामुळे हा एक दोष आपल्याला या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्याला सांगता येतो. कमजोर राष्ट्रांवर अटी आणि शर्तींचा भडीमार. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तसं होतच असते. म्हणजे हे विकसित राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रांच्या गरजांची तीव्रता फार कमी असते आणि विकसनशील राष्ट्र जे गरीब राष्ट्र आहेत त्यांची तीव्रता जास्त असते. त्यामुळे एखादी वस्तू विकसित राष्ट्रामधून आणायची असेल तर त्यासाठी अनेक जास्तीचा मोबदला ते मागत असतात. म्हणजे आपल्याला जर पेट्रोल पाहिजे आहे तर या पेट्रोलच्या मोबदल्यामध्ये साखर किती द्यायची, कारण त्यांना साखर कुठूनही प्राप्त होते. त्यामुळे कमी पेट्रोलच्या मोबदल्यात जास्त साखर कसं मागता येईल असा ते प्रयत्न करू शकतात. ओके. तर अशा पद्धतीने जो कमजोर राष्ट्र आहे त्यांच्यावर हा अटींचा शर्तींचा भडीमार जास्त असतो. हा एक दोष या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आर्थिक विषमतेत वाढ होते.
म्हणजेच विकसित राष्ट्र आहे ते अधिक विकसित होतात आणि विकसनशील राष्ट्र हे मात्र त्यांना फायदा होत नाही. म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होणार आणि गरीब मात्र गरीबच राहणार. ओके. त्यामुळे जी आर्थिक विषमता आहे ती पुन्हा वाढते, ती कमी होत नाही. त्यानंतर आहे पर्यावरणाचा धोका. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा निर्माण होत आहे. स्वतःच्या राष्ट्राचे अस्तित्व टिकविण्यासाठी विकासात वाढ करण्याची स्पर्धा जी सुरू आहे, ही स्पर्धा सुरू होते. नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न केला जातो. नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर वाढतो. प्रदूषणात वाढ होते आणि त्यामुळे पर्यावरणात धोका निर्माण होतो. अ, तर अशा पद्धतीने हा एक धोका किंवा हा एक दोष आपल्याला या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सांगता येतो.